खूप दिवसानंतर बाहेर जायचा योग आला होता. कुठे ते तुम्हाला मी पुढे सांगते. त्याच्या अगोदर ग्रेशूला स्कूलला पाठवलं. मस्त असं तिला डोसा, चटणी, बटाट्याची भाजी आणि फड बनवून दिलं. थोडं जास्त क्वांटिटीमध्ये दिलेलं ग्रेशूला कारण तिच्या फ्रेंड्सना पण द्यायला. आणि इथे मस्त अशी देवपूजा करून घेतली. स्वतः लावलेल्या झाडांची फुलं देवाला वाहण्यात खूप वेगळी मजा आहे. तर आम्ही चाललो होतो एका लग्नाला. सिंपलच तयार झाली होती, पण खूप छान तयार झाली होती. कधी नव्हे ते आज मी असं छोटंसं पर्स कॅरी केलं होतं. नाहीतर मी असं नाही करत. जातेवेळी लूक तुम्हाला दाखवता आला नाही म्हणून आल्यानंतर हा मी तुम्हाला लूक दाखवते माझा. खूप सिंपल आणि सोबर होता. मला खूप आवडला हा माझा लूक. छान असा गजरा घातला होता केसामध्ये. पण एवढं सगळं तयार होऊन कामं काय आपल्या बायकांना चुकत नाहीत. चला पदर खोवून मी पण लागली कामाला आणि ज्या सगळ्या साड्या पसारा केला होता मी जाताना ते सगळं आवरायला घेतलं. अंबाड्यामध्ये ना पूर्ण गजरा ते ज्या आर्टिफिशियल गजरे घेतलेले ते सगळे अडकून बसलेले. आता ते पण काढायला माझ्याकडे टाईम नव्हता खरं तर मी तसंच ठेवून दिलं. बघू आता कधी मुहूर्त लागतोय त्याचा. आल्यानंतर हे सगळं आवरण्यात खूप वेळ गेला माझा. पण पटपट मी आवरून घेतलं पहिला. त्याच्यानंतरच फ्रेश झाली. म्हटलं एकदा बसली की खूप कंटाळा येऊन जातो म्हणून. आणि घाई-गडबडीत अशी काही कामं करत असेल की काहीतरी लावून घ्यायची मला सवयच आहे. तर कपाट लागलं मला लावताना. ग्रेशूसाठी आम्ही आणला होता चिकूचा ज्यूस. नंतर मी फ्रेश झाली आणि हा गजरा मी थोड्या वेळच केसांमध्ये घातलेला टाकावासा वाटत नव्हता. तो अजूनही छान होता म्हणून मी हा फ्रिजमध्ये ठेवून दिला दुसऱ्या दिवशी घालायला. तर असं कोण-कोण करतं? मी तरी करते बाबा. कधीतरीच योग येतो घालायचा गजरा तर तो आपण छान असा सांभाळून घातला पाहिजे. संध्याकाळी हे कचोरी घेऊन आले होते आणि मस्त असं चहा घेतला गरमागरम. संध्याकाळी चहा मी एकटीच घेत असते रोज, पण आज हे सुद्धा होते, यांची सुट्टी होती. तर असा गेला आजचा दिवस. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.